त्यात हनुमंत पवार जे आहेत देखील यात आंदोलनात जे आहे ते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय सांगाल, गॅस टंचाई नसताना देखील काय म्हणतात, गॅस टंचाई आहे काय म्हणतात नसतात तरी पण चालू केलं। आज बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये जेवण मिळत नाही, गॅसच्या अभावामुळे मेसेस बंद आहेत। आज सदाशिव पेठसारख्या जिथे MPSCचे विद्यार्थी करतात तिथे सगळ्या मेस बंद आहेत। वेगवेगळ्या औद्योगिक ज्या संस्था आहेत तिथंसुद्धा जे कर्मचाऱ्यांना जेवण मिळत होतं ते बंद आहे। या सगळ्या परिस्थितीला जबाबदार हे मोदी सरकार आहे, कारण का मोदींनी विदेश नीती ही ट्रम्पच्या पायाखाली जाऊन लोटांगण घेऊन बंद करून टाकलेली आहे, उद्ध्वस्त करून टाकलेली आहे। अशा परिस्थितीत या संपूर्ण ह्याला जबाबदार मोदी सरकार आहे। पण काही नागरिक म्हणतात की अजिबात गॅस टंचाई नाही आहे। हे सामान्य नागरिक नसतील, हे अंबानीच्या घरातले नागरिक असतील ज्यांना गॅस टंचाई होत नाही। कारण का आम्ही सामान्य लोकांचे जे मतं घेत आहोत किंवा सामान्य लोकांची मतं सोशल मीडियावरती येत आहेत, त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात या टंचाईला सामोरं जावं लागतं। आपण जर बघितलं पुण्यासारख्या ठिकाणी तर विविध गॅस एजन्सीच्या समोर लाईन्स लागलेल्या असतात, नवीन नोंदणी करून घेत नाही आहेत गॅसची, अशा बरेच प्रकार आहेत। आणि अजून जर आपण अशा प्रकारे जर म्हणत असो की सामान्य जनता अशा पद्धतीने विधान करते तर अत्यंत चुकीचं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहेत। आपल्यासोबत हनुमंत पवार आहेत। काँग्रेस अशा प्रकारच्या अफवा पसरवते असा आरोप करण्यात येतो। नाही, देवेंद्र फडणवीसांनी संभाजीनगर MIDC मध्ये यावं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक MIDC मध्ये यावं, चाकण MIDC मध्ये यावं। गॅसचा पुरवठा बंद असल्यामुळे उद्योग बंद आहेत, लघु उद्योजक बंद आहेत, मंदिरामधली अन्नछत्रालय बंद आहेत। सामान्य नागरिकांना जिथे 2 गॅस त्याला मिळत होते तिथे 1 गॅस 8-8 दिवसाच्या उशिराने मिळतोय। नवीन नोंदणी होत नाही, सर्व्हर डाऊन बंद आहे। महाविद्यालयामधल्या विद्यापीठामधल्या मेस बंद आहेत। आणि देवेंद्रजी म्हणतात काँग्रेस अफवा पसरवते, नरेंद्र मोदी सरकारने यावं ना संसदेमध्ये आणि सांगावं ना गॅसचा पुरवठा किती आहे ते। तुम्ही उद्योगाला गॅस देणार नाही, लघु उद्योजकाला गॅस देणार नाही, दवाखान्यामध्ये आज गॅस नाही आहे, शैक्षणिक संस्थांमध्ये आज गॅस नाही, मेस बंद आहेत। आणि खुशाल देवेंद्रजी म्हणतात काँग्रेस अफवा पसरवते। 11 वर्ष झालं तुम्ही काँग्रेसवर आरोप करताय। अजून मेहरबानी की नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस नेहरूजींना जबाबदार धरलं नाही गॅस सिलेंडरसाठी। देशातून गॅस सिलेंडर गायब आहे, संसदेमधून नरेंद्र मोदी गायब आहेत, हे सध्याचं वास्तव आहे। नक्कीच आपण बघू शकतो की भाजप एकीकडे काँग्रेसवरती आरोप करते की अशा प्रकारची गॅस टंचाईची अफवा जी आहे ती काँग्रेस पसरवते, तर दुसरीकडे काँग्रेसच्याच NSI कडून बालगंधर्व चौकात गॅस टंचाई विरोधात आंदोलन करण्यात येते। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।